सो जय महाराष्ट्र मंडळी, तर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे समीर ब्लॉग 21। सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कशा प्रकारे जे बोलू शकता तुम्ही ब्लॉग एक असतो तो कशा प्रकारे शूट करायचा असतो, प्लस कशा प्रकारे ब्लॉग तुम्ही नेक्स्ट लेवलला घेऊन जाऊ शकता। ब्लॉगिंगच्या चॅनलमध्ये प्रॉफिट आहे नाही हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सगळं सांगणार आहे, सविस्तर सांगणार आहे। सो त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की बघा मित्रांनो, कसं असतं हे आता माझं ब्लॉग आहे। सो तुम्हाला मी सांगू इच्छितो की नवीन जेव्हा तुम्ही चॅनल ओपन करता तेव्हा तुम्ही कोणत्या कशासाठी तुम्ही चॅनल ओपन करताय, कोणतं तुम्हाला ब्लॉगिंग चॅनल बनवायचं आहे, प्लस तुम्हाला काय बोलतात ते एज्युकेशन चॅनल, जे तुम्हाला चॅनल बनवायचं जसं तुम्हाला चॅनल बनवायचं तुम्ही बनवू शकता। आता मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी स्वतः ब्लॉगिंगचं चॅनल बनवलं, कारण मला ब्लॉगिंग आवडते। सो मी त्यासाठी ब्लॉगिंगचं चॅनल बनवलेलं आहे। ब्लॉगिंगचं चॅनल आपण कसं काय बोलतात ते पुढे नेऊ शकतो, कसं सेल करू शकतो, हे सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सो शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा। सो त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, कारण मी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे। समजलं? सो चला आता तुम्हाला मी सांगतो की ब्लॉग आहे, जो ब्लॉग कसा बनवायचा। सो मी आता तुम्हाला दाखवू हा माझा बॅक कॅमेरा झाला, माझा याचा बॅक कॅमेरा, हा माझा फ्रंट कॅमेरा। मी फ्रंट कॅमेऱ्याने ब्लॉगिंग करतो। सो तुम्हाला जसं सुटेबल वाटेल तुम्ही त्या हिशोबाने ब्लॉगिंग करू शकता। आणि माझा हे आहे ना ते जरा ट्रॅक झालं आहे, बघू शकता तुम्ही। हे थोडंसं क्रॅक झाल्यामुळे त्यावर धूळ बसली आहे। म्हणून ब्लॉग जरा एकदम किचकट येतो आणि खराब येतो। सो तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही ब्लॉग फ्रंट कॅमेऱ्याने पण बनवू शकता। सगळं तुम्ही जो आहे बॅक कॅमेरा, माझा बॅक कॅमेरा एवढा मला खास नाही वाटत। सो मी जास्त करून जे व्हिडिओ आहेत ते मी जो फ्रंट कॅमेरा माझी क्लॅरिटी जरा चांगली आहे, तुम्ही बघू शकता। ती इथे जी धूळ लागली आहे ना त्यामुळे ती जरा खराब दिसते। सो तेही पण मी जरा चेक करणार आहे, नंतर ते साफ करून घेईन, त्यात काही एवढं इश्यू नाही। सो तुम्ही पण असा फ्रंट कॅमेऱ्याने पण व्हिडिओ बनवू शकता। तुमचा पण व्हिडिओ जर तुम्ही बऱ्यापैकी जर व्हिडिओ बनवला तर तुमचा पण व्हिडिओ चांगल्या प्रकारे व्हायरल होईल, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। आणि महागडे ट्रायपॉड प्लस अजून काही घेण्यापेक्षा, महागडे ट्रायपॉड आणि घेण्यापेक्षा काही गरज नाही आहे महागडे ट्रायपॉड आणि घेण्याची। ज्यामध्ये आहात त्यामध्ये पण तुम्ही ब्लॉगिंग करू शकता। खूप जण अशी ब्लॉगिंग करतात, त्यामुळे काही एवढं इश्यू नाही महागडे फोन घेण्याची, ज्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता। नंतर तुमचं चॅनल मोनोटाईज झालं, तुमच्याकडे एक्स्ट्रा इन्कम आली तर तुम्ही घेणं भाग आहे, कारण क्लिअरिटी पण जर चांगली असते पण तुम्ही तुमचा पगार आहे दिवसाने तुम्ही 60,000चा फोन घ्या, असं नका करू माझी अशी। तर तुम्ही नवीन काही गोष्टी शिका, ब्लॉगिंग कसा, आणि स्वतःचं काहीतरी युनिक बना, तर तुम्ही पुढे जा, दुसऱ्याचं कॉपी करून बनवा। सो आजच्या ब्लॉगसाठी एवढंच। असंच मी नवीन ब्लॉग घेऊन येत आहे ब्लॉगिंगबद्दल। जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा या चॅनलला। भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो।